हाय फ्रेंड्स, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपली यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे तनुज लाईफस्टाईल व्लॉग्स. तर हा होता दुसरा दिवस. सोमनाथवरून आल्याच्या नंतर आम्ही गिरनारवरती चढायला लागलो. तर वेळ होती 1:30 वाजल्या होत्या चढायला लागायला. तर तिथं दर्शन घेतले, नंतर पुढे निघालो आशीर्वाद घेऊन. तरी खूप घनदाट जंगल होतं. तर ह्या आजी पहा रेड ड्रेसवाल्या, तर त्यांचं वय होतं 75, तरीही गिरनार चढून आल्या. आणि एकदम घनदाट जंगल होतं. वरती जायला सुद्धा पायऱ्या पण होत्या आणि असे स्टॉल होते जागजाग्यावर. कुठं पूर्ण वरती चढताना पण खाण्याची पिण्याची एकदम सोय भारी. तर सगळे चाललो होतो वर. आतुरता होती दत्त शिखरावर जाण्याची, लवकरात लवकर, असं मला तर वाटत होतं उडतच जावा की काय. तर हे दमखात चाललो होतो. मस्त वरती गेलो, एकदम भारी व्ह्यू होता. रोपवे पण होते, पण आम्ही नाही गेलो रोपवेनी. मस्त वरती आल्यावर खालचं एकदम असं छोटं दिसत होतं सगळंच. त्यानंतर हे राम मंदिर, तिथं स्वामी दिसले आपले. नंतर महादेव मंदिरापाशी खिचडी एन्जॉय केली. तर इतकी सुंदर खिचडी असते ना, तसा प्रसाद कुठंच भेटत नाही असं. नंतर मग पुढे चलत गेलो तर अंबामाता मंदिरापाशी. तर मी इथं दिवा लावला, मग मंदिरात प्रवेश केला. हे होतं अंबामाता मंदिर. तिथून पुढे निघालो. बाहेर आलं कीच गुरुशिखर दिसतं. तरी गोरक्ष टेकडी इकडं गुरुशिखर, तर तिथं जायचं होतं. आणखीन खूप लांब होतं, पण मनात इच्छा आणि जिद्द धरली होती की जायचं. खूप भारी वाटत होतं. धुकं पडायला लागलं होतं, कारण वाजले होते तिथं पोहोचायला 6 वाजले होते तिथे जायला आम्हाला. तर मस्त रील्स काढल्या, फोटोज काढले. मग नंतर पुढच्या प्रवासाला लागलो. खूप छान व्ह्यू होता. तर मी तर खूप ब्लॉग ते केलं. खाली आणि रात्री परिक्रमेचा मार्ग पण दिसत होता, पण काही सुचत नव्हतं नेमकं कुठून कुठे. तर नंतर मग पुढं रात्रीचा हा व्ह्यू नंबर खूप गोरक्ष टेकडीपासूनच नंबर होते. तर मी फोटो शेअर केले त्यांचे. हा परिक्रमेला लागतेचा. नंतर गुरुशिखरापाशी काढलेला मी आहे, ह्या दिदी आणि ह्या ताई. तर आम्ही सेल्फी काढली होती दोघींनी. हे वरती चढतानीचा फोटो आहे. हे खूप भारी वाटत होतं. मस्त एकदम भारी वातावरण होतं. हे चढताना सेल्फी काढल्या होत्या तिघींनी. बाय फ्रेंड.